नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया चेसचे काही महत्त्वाचे नियम. कोणत्या पीसेसला काय म्हणतात, कोणता पीस कसा मूव करतो, काय नाही ते आपण आज बघूया. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया रुख. रुख हा पहिल्या पोझिशनवर असतो आणि हा नेहमीच सरळ किती पण घरे आणि सरळ चालू शकतो. चला तर मग बघूया. हा किती पण घरे आणि सरळ चालू शकतो. ओके. त्यानंतर आता आपण बघूया बिशोप. बिशोप 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 हा नेहमीच डायगोनली मूव करतो. किती पण घराने डायगोनली मूव करू शकतो. फक्त एवढंच नियम आहे की मधातने कोणतेही पीसेस नसले पाहिजे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत क्वीन. क्वीन ही चेसमधली सर्वात महत्त्वाची समजली जाते. त्यामध्ये क्वीन ही किती पण घरे मूव करू शकते आणि कशी पण मूव करू शकते. त्यामध्ये ही 1, 2 किंवा किती पण घरे असे चालू शकते. त्यानंतर आता आपण बघणार आहे किंग. किंग हा फक्त एक घर तिरपा सरळ आणि कसा पण चालू शकतो. ओके. पण त्याला चेक नसला पाहिजे, हे एक नियम आहे. त्यानंतर नाईट. नाईट हा नेहमीच 2.5 घरे चालतो. तर 2 सरळ आणि 1 तिरपा असे 2.5 घरे चालतो. ओके. त्यानंतर आता पाहूया महत्त्वाचं म्हणजे पॉन. महत्त्वाचं म्हणजे पॉन. पॉन हे नेहमीच 1 किंवा 2 घरे चालू शकतो. बस 1 किंवा 2 घरे चालू शकतो. त्यानंतर त्याचे पॉन प्रमोशन होत असते. तो क्वीन, बिशोप, रूक, नाईट, बिशोप असे कोणतेही रूप घेऊ शकतो. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. तेव्हा नंतर पुन्हा भेटूच आपण. धन्यवाद.